अशी हत्या केली, लोकांनी आपल्या नातेवाईकांना स्वतःच्या डोळ्यासमोर जाताना पाहिलं, या दुःखाला कुठेही अंत नाही. कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की जेवढं दुःख लोकांच्या मनामध्ये आहे, तितकाच राग सुद्धा लोकांच्या मनामध्ये. आणि इथे तुम्ही घोषणा ऐकताय की जला दो पाकिस्तान जला दो. पाकिस्तानला कडक उत्तर दिल्याशिवाय लोकांच्या मनातला राग हा कमी होणार नाहीये. भारत सरकारने सुद्धा अतिशय कडक अशी भूमिका घेतलेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झालेली आहे की पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर द्यायचंय. आणि भारत सरकारनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्या भूमिकेबरोबर पूर्ण मनानी, पूर्ण भावनेनी भारतीय लोक त्यांच्या बरोबर आहेत. आणि भारतीयांना सुद्धा हीच अपेक्षा आहे की भारत सरकारने कडक उत्तर द्यावं आणि सरकारने त्याची तयारी केलेली आहे. पंतप्रधानांची काही बोलणं झालंय तुमचं या संदर्भात? कारण अनेक नागरिकांकडनं, कुटुंबियांकडनं त्यांच्यावरती अटॅक करावा, पाकिस्तानवरती हल्ला करावा, त्याला चोख उत्तर द्यावं अशा पद्धतीची भूमिका मांडली. पाकिस्तानला आता सुटका नाही. आता ते भारतीयांची ताकद बघून घेतील. आतापर्यंत आपण सहिष्णुतेची भूमिका घेतली. कुठल्याही वेळेला आपण नियमांचा, करारांचा भंग केला नाही. पण प्रत्येक वेळेला जर का पलीकडनं उत्तर येणार असेल, पलीकडनं त्रास होणार असेल, तर आता हा देश एक गाल पुढे केल्यावर एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार नाही, तर बिलकुल प्रत्युत्तर देईल. एवढं पाकिस्तानने समजून घ्यावं. पंतप्रधानांबरोबर काय बोलणं झालंय काय सांगाल? तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते अँब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इथून हे पार्थिव नेलं जाईल वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. घरापासून काही अंतरापर्यंत त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती अंत्ययात्रा काढण्यात आली. आणि अंत्ययात्रेत सहभागी झालेले लोक जे आहेत ते अत्यंत संतापलेले दिसून येत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या अंत्ययात्रेमध्ये जे लोक सहभागी झाले ते लोक अत्यंत संतापलेले आहेत. आणि काही करा आणि पाकिस्तानवरती हल्ला करा अशा स्वरूपाची तीव्र प्रतिक्रिया जी आहे या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांकडून देण्यात येते. बरं वैभव, असेच जोडले गेलेले राहा, तुमच्यासोबत संवाद साधतच राहू. आपण पाहतोय संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी किंवा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी गर्दी केलेली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी शरद पवार देखील पोहोचलेत. त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी, कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार पोहोचलेत. दरम्यान संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र कुटुंब आणि मित्रांना अश्रू अनावर झालेले आहेत. संतोष जगदाळे हे 86 वर्षांच्या त्यांच्या वृद्ध आईला देखील काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते आणि काश्मीरला फिरायला जातोय, लवकरच येईन असं त्यांनी आईला सांगितलं होतं. मात्र काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला, दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं आणि त्यामुळे जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळलेला आहे. संतोष जगदाळे यांच्या या कन्या आसावरी जगदाळे या अंत्यविधीचे सर्व संस्कार पुढे पाडताना पाहायला मिळत आहे. कुटुंब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर किंवा नातेवाईकांवर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. कौस्तुभ गणबोटे यांचा सामान्य फरसाणचा व्यवसाय होता आणि त्यांच्या कुटुंबावर आता ते गेल्यानं शोककळा पसरली आहे. त्यांच्याच कुटुंबियांना धीर देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आणि दुसरीकडची दृश्य आपण पाहतोय. संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही मुखाग्नी देणार असल्याचं कळतंय.
काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात 27 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे। त्यामधील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह आज सकाळीच आणण्यात आले आणि त्यानंतर आता संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अगदी थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। दरम्यान या संपूर्ण परिसरात पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे। संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा निघाली आहे आणि त्यांची मुलगी जिनं आतापर्यंत सर्वांना धीर दिला ते उठाए हैं और बिल्कुल करारा जवाब दिया जाएगा। तर या संपूर्ण परिसरात घोषणाबाजी करण्यात येते। कुटुंब आणि मित्रांचा आक्रोश पाहायला मिळतोय। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील करण्यात येते कारण की नागरिकांमध्ये तितका रोष आहे। निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे आणि त्यामुळेच ही जोरदार घोषणाबाजी या संपूर्ण परिसरात होते। सध्या आपण पाहतोय तर संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। त्यांची मुलगी जी आतापर्यंत सगळ्यांना धीर देत होती, भीतीनं सगळ्यांचा सामना करत होती, सगळ्या परिस्थितीतून ती आईला किंवा तिच्या काकीला बाहेर आणत होती, तिच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तीच आज सगळे अंत्यसंस्कार करणार आहे। आपल्या वडिलांना ती मुखाग्नी देणार आहे। काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह आज सकाळी पुणे विमानतळावर आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले आणि आता त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी, त्यांच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। प्रत्येकाच्या मनात रोष दिसून येतोय कारण 2 निष्पाप किंवा 27 निष्पाप जीवांचा बळी इथे गेलेला आहे आणि त्यामुळेच जोरदार घोषणाबाजी देखील पाकिस्तान विरोधात या संपूर्ण परिसरात केली जाते। संपूर्ण महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे कारण 27 भारतीय पर्यटकांचा या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश आहे आणि पुण्यातले हे 2 जण जे मित्र होते, काही क्षण आनंदाचे घालवावेत म्हणून ते फिरायला गेले होते, मात्र अशा प्रकारे ही घटना घडली आणि त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आज सकाळीच पुणे विमानतळावर आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले। हे दृश्य आपण पाहतोय तर 6 जणांचा, महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर डोंबिवलीमध्ये देखील डोंबिवलीकरांनी आक्रोश व्यक्त केला। काल डोंबिवलीमध्ये 3 अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी डोंबिवलीतील एका महिलेच्या संतापाचा कडेलोट झालेला पाहायला मिळाला। सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची? जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली? का नाही उचलली गेली भारत देशाने? काय त्या दुसऱ्या राज्यावर यासाठी तुम्ही आता त्यांच्यावर अटॅक करा, काही करा, पण हे झालंच का याचं उत्तर द्या। संरक्षण व्यवस्था कुठे होती? तिथे एवढी पर्यटक स्थळं गेली होती, तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना? का नव्हतं आणि कुठून आलं त्याच्यावर गणवेश? यावर का बोललं जात नाहीये? का तुम्ही धर्मावर जाताय? अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? हा, ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे। मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? त्याचं प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून अंदाजची गेली आहेत ती? एवढ्यासाठी का जातं भारताची हे माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? अतिथी देण्याच्या तुमच्या मागचे जे सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या। प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे। का आम्ही आमच्या देशात भिवून मागायचं?
पण राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची फाडता, तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता. आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथले लोक आहेत ते येऊ शकतात गणेश इथल्या पोलिसांच्या गणवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात? आले कुठून त्याच्याजवळ ते गणवेश सगळे? हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं? ह्याची आधी उत्तरं द्या. तिकडे सुरक्षा व्यवस्था क्या नव्हती ह्याची उत्तरं द्या. ते कोणाचा धर्म विचारून गेले हे उत्तर नाहीये त्याच्यावर. आणि दिशाभूल करू नका लोकांची. तुमची सुरक्षा यंत्रणा तिथे का नव्हती याचं उत्तर द्या सरकारने. तर डोंबिवलीतली ही महिला होती, तिचा आक्रोश, तिचा संताप पाहायला मिळाला. कारण काल डोंबिवलीमध्ये देखील तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. एक दृश्य आहे पुण्यातलं. संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे. त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही त्यांना मुखाग्नी देणार आहे. आणि काल डोंबिवलीमध्ये तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोंबिवलीकरांचा आक्रोश पाहायला मिळाला काल. पहलगामच्या बैसनरमध्ये घुसून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं आणि या गोळीबारात 26 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आणि हल्ल्यानंतरची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुदस्सीर कादरी यांनी.